सध्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहत असाल निवडणुकीचे वारे मोठ्या प्रमाणामध्ये वाहू लागलेले आहेत। जसजसे विधानसभेचे जे प्रश्न आहेत प्रत्येक पक्ष हे आपल्या मतदारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात। आज आपण 182 वर्ली विधानसभेमध्ये या ठिकाणी आलेलो आहे। रिपब्लिकन सेनेचे व आपले आरक्षणवादी आघाडीचे आपल्यासोबत असणारे उमेदवार अमोल रोकडे आहेत। अमोल रोकडेजी, या वर्ली सध्या आपला जो प्रचार सुरू आहे हा वर्ली येथील पोलीस वसाहतीमध्ये सुरू आहे। मध्यंतरी एका भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या लीडरनी एक पोलीस पत्नी, पोलीस भगिनी, पोलीस माता, थोडक्यात महिलांसंदर्भात एक वक्तव्य केलेलं, त्या संदर्भात आपण काय बोलणार? ॲक्च्युली हे महाराष्ट्र आपण बघतो आपले महापुरुष येऊन गेलेले आणि आपण आई बहिणीची इज्जत केली पाहिजे। जे काय त्यांनी जे यूज केलेले जे वर्ड आहे अतिशय ते चुकीचं आहे। आपल्या आई बहिणीची आपण इज्जत केली पाहिजे। त्याचप्रमाणे पोलीस जे बंधू असतात ते कायदा व सुव्यवस्था राखतात, परंतु यांचा घराचा प्रश्न हा मोठा जटिल आहे आणि हा आपण कशा प्रकारे सोडवणार? बघा, आमचं हेच आहे की जे पोलीस बांधव 12-12 तास ड्युटी करतात, 18 तास काम करतात ते, आणि ते त्यांचं पूर्ण जीवन पोलीस खात्याला देतात आहे। परंतु हे जी वसाहत आहे याला कायमस्वरूपी त्यांना भेटली पाहिजे। आता मध्यंतर आम्ही न्यूजमध्ये पाहिलं होतं की पोलिसांकडून 15 लाख 20 लाख रुपये सरकार घेत आहे। अतिशय ते चुकीचं आहे। म्हणून जेव्हा आम्ही विधानसभामध्ये मी सगळ्यात मोठा प्रश्न उचलणार आहे की आमचे जे पोलीस बांधव आहेत जे 12-12 तास ड्युटी करतात, कधी कधी त्यांना सुट्टीही मिळत नाही, परंतु यांचा कोणी बोलणारा, कोणी त्यांच्याविषयी मांडणारा तिथे त्या विधानभवनामध्ये नाही आहे। परंतु नक्कीच हे प्रश्न आम्ही तिथे मांडणार आहे आणि आमच्या बांधवाला, पोलीस बांधवाला त्याचा न्याय मिळवून देणार आहे। शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे महाविकास आघाडी व महायुती हे टेलिव्हिजनवर व रस्त्याच्या मोठमोठ्या जे होल्डिंग आहेत याच्यावरती आपली जाहिरातबाजी करतात, त्या संदर्भात आपण काय बोलणार? हे बघा, हे सगळा पैसा जनतेचा आहे आणि जनतेच्या पैशाची कशी लूट झालेली आहे स्वतः जनताने बघितलं पाहिजे की ज्या प्रकारचे मोठमोठे होल्डिंग लागतात आहे त्यांच्या, आणि आचारसंहितेचा भंग ते लोक करत आहे। त्यांचे बॅनर आपण बघायला गेले, त्यांचे बॅनर आपल्याला दिसत आहे, परंतु कुठे हे मला विनंती आहे की इलेक्शन कमिशनला याच्यावरती या लोकांनी कारवाई केली पाहिजे आणि हा जो कालाबाजार चाललेला आहे इलेक्शनद्वारे हा कुठेतरी थांबला पाहिजे। हे पोलीस वसाहतीतील जे जनता आहे, रहिवासी आहेत, मतदार बंधूला आपण काय निवेदन करणार? मी हेच विनंती करते की आता आपली जी जनता आहे ना त्याला सर्व काय माहिती आहे आणि या जनतेला हेच चान्स आहे, समजलं काय, की हे जे काही चाललेलं आहे आणि काय थांबवायचं असेल, बरेच प्रश्न या वर्ली विधानसभामध्ये आहे, तरुणाचे प्रश्न असेल, पोलिसांचे प्रश्न असेल, आणि इथे जो समाज आहे हा बहुजन समाज आहे। तर मला हे सर्व वर्लीकरणार हेच विनंती आहे, येता या 20 तारखेला शिटी ही निशाणी 6व्या क्रमांकावरती आहे। तर आपण आपलं जे इम्पॉर्टंट मत आहे या बहुपूर्ण मत आहे, हे मत तुम्ही या शिटीला देऊन येणारे 5 वर्ष जे काय तुमचे प्रश्न असेल ते 101% आम्ही ते सॉर्ट आउट करू। बघूया येणाऱ्या या 20 तारखेला हे वर्लीतील जी जनता आहे ही कशा प्रकारे, कोणत्या मतदाराला हे मतदार कशा प्रकारे विधानसभेचे जे उमेदवार आहेत त्यांना आपलं मतदान करतात। राजेश शिंदे, 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज, मुंबई।